इथे बारकी पोरं सुद्धा. तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. बालेकिल्ल्याची वाट खूप अवघड गाठ. हा वरती काय नाही पण चढायला जमत नाही दादाला बघ. ओके ना आता चढायचं का एवढा. आणि इथून असा काही व्ह्यू. तर गाईज फायनली आम्ही आलोय इथे मेन बालेकिल्ला. तेवढं माझं ते फोटोंचं एडिटिंग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शुभम सोनवणे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आज तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल की आपण कुठे चाललो आहे. तर आज आपण राजगड फोर्ट आपण म्हणजे राजगड किल्ल्यावर चाललो आहे. आणि आता जस्ट घरातून निघलो आहे. 10:30चा टाईम आहे आणि आपण आता जाऊ कल्याण स्टेशनला. आणि कल्याण स्टेशनवरून आपले मित्र गोळा होऊन डायरेक्ट आम्ही खोपोलीला जाणार आहे. आणि खोपोलीवरून आपली गाडी आहे. ब्लॉग आपला कंटिन्यू बघा. आता थोड्या वेळात आपण जाऊ कल्याण स्टेशनला. जस्ट लोकल आले, आता आपण लोकलमध्ये बसू. पण फायनली आता कल्याण स्टेशनला पोचलो आहे आणि इथून आपण खोपोली लोकल पकडून डायरेक्ट खोपोलीला पोचू. आपले मित्र आहेत आणि हे आपले अजून मित्र येत आहेत आणि इथून आपण डायरेक्ट खोपोलीला भेटू. आपला हा मित्र रामकृष्ण रे रामकृष्ण. तर काय कल्याण स्टेशनला आले आणि आता आपले खोपोली लोकल येते बघा. आणि खोपोली लोकलमध्ये बसून आपण जाऊ डायरेक्ट खोपोलीला. तिथून आपले मित्र येतात तिथून. तर मित्रांनो आता आपण खोपोली स्टेशनला पोचलो आणि इथं चाललोय आपल्या दादाच्या इथे. दादाच्या इथे थंडी गाड खूप थंडी. इकडे बघ दादाची इथून मस्त चहा वगैरे घेतला आता आम्ही आणि इथून निघतोय जस्ट. तर ही आपली गाडी आणि हे आपले मित्र. तर डायरेक्ट भेटू राजगड. हे आपले ड्रायव्हर. तर मित्रांनो आपण चाललो खोपोली गावातून आता डायरेक्ट फोटो काढत आहेत. शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती हर हर महादेव. हर हर महादेव. राजमाता मासाहेब जिजाऊ की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक घोषणा होऊन जाऊ दे परत एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला तर आता आम्ही गाडीत बसतो डायरेक्ट भेटू पुढे. आता खूप मस्त माझे गाईच CNG भरायसाठी आपण थांबलोय इथे. आपलं पुढे जाऊया आपण. देव रोड पासून पुढे आलोय आणि इथे थांबलोय. आणि आता आपण CNG भरू गाडीमध्ये आणि पुढचा प्रवास सुरू करू. आणि आपला दादा निखिल दादा. हाय गाईज व्हॉट्सअप. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. नवीनच चॅनेल आहे आणि असेच आपल्याला नवनवीन ब्लॉग्स बघायला भेटतील. तर भेटू पुढे. हे गाईज फायनली आपण पोचलोय बघा राजगडच्या पायथ्याशी. आणि इथे आपले मित्र आणि आपली गाडी इथं पार्क केले. आणि आता आपण जरा चहाचा स्वाद घेऊन मस्त राजगड एक्सप्लोर करू. तर मित्रांनो ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. वरती आपण जाऊन पूर्ण आपला राजगड एक्सप्लोर करणार आहे. तर भाऊ काहीतरी बोल.
बोल ना असते कॅमेऱ्यात बोलायला. तर मस्त चहा घेऊ आता. ही आपली मित्र आणि अजून बाकीचे आहेत. रामकृष्ण मंडळी. राजगड बघायचं गोष्ट नाहीये तर अनुभवाची गोष्ट आहे, म्हणून नक्की या. बघा जरा. गाईज गड चढायला सुरुवात केली मित्रांनो आपण. तर बघू शकता फुल. आणि ही अशी वाट आहे बघा. अशी वाट बघायला भेटेल. आपली गँग मागेच आहे अजून. आपण हसते हसते पुढे जाऊ. इथे बारकी पोरं सुद्धा गड एक्सप्लोर करायला आलेत. ते सुद्धा चढतायत बघा. आणि अरे 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 याला पुढचा रस्ता दिसत नाही भाईला. अरे एवढी मोठी बॅग कशाला घेतली ती? ते कोणाची ती? वजन बघ किती आहे, लटपटते पूर्ण. अरे तुमचा गाडी बघ. त्याला घे ब्लॉग मध्ये. चालू ना व्हिडिओ चालू ना. बॅग तुझी आहे का पप्पा? हे मावळ्यांनो, छोटे मावळे बॅग घ्या. तो मावळा बघ किती वरती गेलाय. ते तुझी नाही बॅग. सर आले. तुमचे सर आलेत आता सर्व कशी काठी घेऊन बोलले आमचे मावळे वरती पोचले. बोललो बॅग घे. चला सगळे चला. काकांची थोडीशी मदत केली आपण. हा काका तुम्ही रोज 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाले आणि वरती रोज तुम्ही येता असं म्हणजे उचलत म्हणजे असं ताक लिंबू सरबत अजून. आणि आमचे दादा एक हात मदतीचा. अधिकारी भविष्याचे सगळं चालू आहे, पण होईल ते आज ना उद्या. नक्की त्यांना यश येऊ. काका वय किती? 60 वयात एवढं जड घेऊन चढायचं गडावर. मानलं पाहिजे. आमच्या कमरात तर गाईज आता आम्ही राजगडाच्या पायथ्याशी आहे. आता जस्ट कुठला पाली दरवाजा ना, पाली दरवाजाच्या इथे आहे. आणि आता आपल्याला हे काका आहेत आपल्या सोबत. हे पोवाडा गातील पाळणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ की जय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. हर हर महादेव. जो जो रे जो बाला जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी वाजवला घंटा. उठा बाळांनो चिंटावडा वाटा. आयवणारीचा पदर लुटा. जो बाला जो जो रे जो बाला जो जो रे जो. त्या दिवशी केला शिंगार. आले तानाजी मामा शेलार. असा शिवाजीला सोबे सरदार. युवाळाजी जो रे जो बाला जो जो रे जो. 5व्या दिवशी 5वी केली. कन्याची जाबाई धावून आली. जय प्रतिभा राजाला दिली. जो जो रे जो. महाराष्ट्राचा भगवा झेंडा लावा राजगडावरी. लावा राजगडावरी. जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवरी. जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवरी. शिवाजी छत्रपती महाराज की जय. तर फायनली आम्ही राजगडाच्या पाली दरवाजा पाशी आलोय मित्रांनो. आणि शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या कुठला एकदम याला तर राष्ट्रीय दरबारी सूत्री बेदर बरे आल्या शाळेच्या आई बरे का दरबार जार दरबार मी गेली ना पुन्हा तार साड्यांनीच मानली आर.
तेवढ्यात हे सैन्य उठला बोलला हम लाईन दिशी होतो त्याने विडा उचलला नावटेचा बजल थान नावट्याचा बजल पकडना असं. थान चित्ताचा जणू सैतान थान बोला छाती तो पुन्हा शिवबाला टाकतो चिरदुर कौतुक झाले दरबाराचे तानेला मोठे दुर्बीत म्हणजे निखिल दादा पवाडा गातील तर तुम्ही बघू शकता. हा हा थरकुडे अकॅडमीचे मालक. जय भवानी जय श्री जगदंबे जय भवानी जय श्री जगदंबे नमन तुझे आंबे करुणी प्रारंभे दफावर थाप तुंतुण्याचा दफावर थाप तुंतुण्याचा शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शिवाजी राजांचं गात गुणगान जी शिवाजी राजांचं गात गुणगान जी शिवाजी राजांचं गात गुणगान जी आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्याच पोटे वीर शिवाजी आला जन्माला तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला आला जन्माला शिवाजी आला जन्माला आला भक्तांची ऐक प्रार्थना जय गजवदना गौरी नंदना भक्तांची ऐक प्रार्थना आशीर्वाद दे मद गणराया आशीर्वाद दे मद गणराया कृपाछत्री असो गुरुची छाया जिजविन काया लोक शिक्षणा जिजविन काया लोक शिक्षणा हीच मम एक आसमना जय गजवदना गौरी नंदना भक्तांची ऐक प्रार्थना जय गजवदना गौरी नंदना भक्तांची ऐक प्रार्थना महाराष्ट्राचा गाईस पाले दरवाजाची इथे आम्ही आलोय आणि ते आपला दादा पवाडा गातोय. कंटिन्यू गाईस कंटिन्यू. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवरायांचं अवतार माझ्या शिवबाचा अवतार हा वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवान शिर शिवान गाजवली तलवार हा वीर शिवाने शिर शिवान गाजवली तलवार महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार माझ्या शिवबाचा अवतार वीर शिवान शूर शिवान गाजवली तलवार वीर शिवान शूर शिवान गाजवली तलवार. छत्रपती संभाजी महाराजांवर आणि छत्रपती शिवाजी राजांवर एक गाणं आहे आणि एक पोवाडा पण सांगतो त्यावेळेचं. ठीक आहे पहिले आपण एक नमन बोलू. जय श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुणी प्रारंभे डफावर थाप तुंतुण्याचा डफावर थाप तुंतुण्याचा शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शिवाजी राजांचं गात गुणगान शिवाजी राजाचं गात गुणगान शिवाजी राजाचं गात गुणगान आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा शंकरा शरण आलो तुला
दर्शन दे रे मला तुझ्या राजगड किल्ल्यावर पाली दरवाजाच्या पासून इथे आल्यानंतर आपल्याला एक तळ भेटेल. हे राजगड किल्ल्याच्या इथे तळ असं बघायला भेटेल. तर गाईज इथून असा खतरनाक असा व्ह्यू आपल्याला किल्ल्याचा बघायला भेटतोय गाईज. आणि हा तलाव आपण आत्ता खाली जाऊन बघितला तर इथे ही पाठी लागले राणीवासा तलाव हा तलावाचं नाव आहे. आणि इथून आपण पुढे अजून बघू काय काय आपल्याला बघायला भेटेल. तर इथे अंबरखाना आहे. अंबरखाना आपण बघू आहे का काय फिरायसारखं. हा तिथून आपण अंबरखान्याच्या तिथून पुढे आलो आणि इथं आपल्याला मंदिर महादेवाचं मंदिर पाहायला भेटलंय. हे तुम्ही हे महादेवाचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिराच्या साईडलाच बरोबर पद्मावती मंदिर आहे. आणि हे बघा इथे बोर्ड पण लागलाय पद्मावती मंदिर. तर आपण आता पद्मावती मंदिराच्या आत चाललोय. बघू तिथला कसं काय व्यवस्थित पहिले आहे तसंच मंदिर आहे. हे पद्मावती मंदिर आहे. तर इथे पद्मावती मंदिराच्या साईडला एक तळ दिसेल. ते पद्मावती तळ आहे मित्रांनो. आणि इथून मस्त असं व्ह्यू मस्त दिसतोय. आणि इथून आता पुढे काय अजून बघायला भेटेल ते बघूच आपण. आणि या ठिकाणी आपल्याला माकड पण भेटलंय. अय मंकी इधर देख. पद्मावती दरवाजापासून खाली आलोय. सॉरी पद्मावती तळ्यापासून मी खाली आलोय. पद्मावती तळ्यापासून मी खाली आलोय. आणि इथून आपल्याला चोर दरवाजा दिसेल. हे तो चोर दरवाजा आहे. नमस्ते. आता आपण चोर दरवाजा खाली जाऊन बघू कसं काय तिथलं हे आहे. हा आहे चोर दरवाजा. तर गाईज असा हा चोर दरवाजा आहे. आता आपण बाहेर बघू. बाहेर आपल्याला जायला थांब बघू साईड. तर फायनली आम्ही चोर दरवाजापाशी पोहोचलोय. आणि ट्रॅकिंग करणारे पण येत आहेत. इथून बघू शकता चोर वाटेने. आणि हा चोर दरवाजा आहे. आणि ही चोर वाट आहे. इथून ट्रॅकिंग करणारे पण येत आहेत. आणि हा चोर दरवाजा आहे. आपण वरतून बघितलंच. खालून खालून आम्ही एक्सप्लोर केलंय. आता इथे आलेलो इथूनच गेलेलो खाली. आता इथून पुढे इथून बघू शकता. इथून आपल्याला अजून वरती जायचंय. ते सर्व चाललेत ते तिकडेच आहे. आणि इकडे ही वाट नेडीकडे चालली. बघू तिकडे बुरुज पण आहे. तर नेडीकडे चाललोय. बघूया आपण पुढे. नेडीकडे चाललोय आपण. बघू पुढं. आणि खूप ऊन पण आहे ना पहिला बुरुज ते खाली बघतो होले. हा त्याला नेडे बोलतात. आपल्याला इथे जायचंय. तर इथून आम्ही इथे पोचलोय. आणि सुवेळ माची कडे पुढे आपल्याला दिसतील. तर आता तिकडे चाललोय. आणि इकडे खाली खूप खतरनाक असा खोल दरी एकदम. आणि असा एक एवढा भारी व्ह्यू आहे. तर चाललोय फटाफट पुढे. काहीच तर फायनली आम्ही मेन बुरुजच्या इथं पोचलोय. आणि ते चाललोय. तर फायनली आपण बुरुजच्या इथं पोचलोय. तर फायनली आपण बुरुजच्या इथं पोचलोय. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो इथं आपल्याला एक बुरुजच्या खाली एक वाट पाहायला भेटेल. हे वाट कुठे जाते आपल्याला एवढं माहित नाही. बघू आपण खाली जाऊन बघू. आणि तर आपण बुरुजच्या इथे जाऊ पहिले वरती. आणि मग इथे खाली पण बघू. इथून वरती जाऊन बघू आपण कसा भारी व्ह्यू खतरनाक व्ह्यू दिसेल तुम्हाला. तर दादा थकला थकलास.
तर बाहेरचा व्ह्यू आणि आपण आता इकडे जाऊ पुढे. त्या बुरुज तो शेवटचा बुरुज आहे आणि तिथून आपण परत रिटर्न बालेकिल्ल्याकडे जाऊ. आणि इथे आपल्याला असं काही बघायला भेटते, काय आहे माहिती नाही आपल्याला. नमस्कार. मी निखिल तरकुडे. तर इथे एकदम सुपर असं बांधकाम आहे, ते अजून सुद्धा आहे कित्येक वर्षापासून. खतरनाक इंजिनिअरिंग बोलता, खतरनाक इंजिनिअरिंग. खतरनाक इंजिनिअरिंग. एवढ्या वरतून चला तर वरती जाऊ आपण आणि वरतून आपल्याला व्ह्यू कसा भेटतोय ते आपण बघू. खरंच भाई मन भरलं राजगड बघून. सुपर असा व्ह्यू बघ काय दिसतोय खतरनाक. आणि आता वरतून बघू आपण. हा वो तो है, आ जाओ माझी टोक. तर मित्रांनो मी सर्व एक्सप्लोर केलं आणि मी एकदम उंचावर आहे. आता आपला बालेकिल्ला, आपला राजगडाचा बालेकिल्ला एक्सप्लोर करायचा आहे. हा आता वरती चाललो आहे. आपले मित्र पण वरती गेलेत. तर हळूहळू आपण वरती जाऊ आणि वरचं तुम्हाला दाखवेल कसं काय आहे वरती. तर इथून आपण मागच्या साईडून बालेकिल्ल्यावर जायची वाट आहे मित्रांनो इथून. आणि इथून वरती चाललो आहे. खूप खतरनाक वाट आहे. शूज आपले स्लिप होत आहेत. आणि इथून वरतून बालेकिल्ल्याकडे रोड जातोय. ऋषभ थांब जरा, मी चढतोय. तर भेटू आपण डायरेक्ट बालेकिल्ल्याजवळ. तर इथून फायनली चढलो आम्ही आणि इथं मस्त आराम करतात आपले मित्र. जरा बॉडी रिलॅक्स, खूपच थकलोय. आणि इथून अजून वरती चढायचंच आहे, तुम्ही बघू शकता. काही विषय हाड आहे वरती, अजून वरती चढून. तर मित्रांनो आपण इथून आपण वरती चढून आलोय आणि आपण डायरेक्ट वरती चढायचं. अजून इथून राजगडाच्या बालेकिल्ल्यावर जायचं. बालेकिल्ल्याची वाट खूप अवघड गाठ. हा वरती काय नाही, पण चढायला जमत नाही दादाला बघ. ओके ना, मग आता चढायचं का एवढा. हा पूर्ण चढायचंय हा का. चला चढायला घेऊ. रामकृष्ण हरी. चलो ऊपर. पकडायचं नीट आहे व्यवस्थित. अरे पाय टाकू तर कुठं फिट. तर इथून एक नंबर व्ह्यू बघायला भेटतो. आणि डायरेक्ट वरती पोचलो, तुम्हाला दाखवतो. खूप थकलोय भाई, विषय आड आहे. गड किल्ले बघायचं मोठं स्ट्रगल म्हणजे हे आहे. हर हर महादेव. इथून अजून पुढे जायचं. आस्ते आस्ते चला, आस्ते आस्ते. तर मित्रांनो फायनली बालेकिल्ल्यावर पोचलोय आणि इथून असा काही व्ह्यू आहे. आणि इथून आपली वाट होती, ती पूर्ण सरळ सरळ वाट आहे. आणि ते मगाशी आपण तिथे होतो, तिथून खालून चालत चालत वरती बालेकिल्ल्यापाशी आलो. आणि इथून आता पुढे इथून परत आपल्याला रिटर्नच निघायचं आहे.
आपली गँग वरती पोचले. तर मित्रांनो तुम्ही पण येऊ शकता इथं. लहान पोरं पण येतात, ट्रेकिंग करतायत न घाबरता. तर गाईज फायनली आम्ही आलोय इथे मेन बाले किल्ला. आता इथून डायरेक्ट आपण घर आलेल्या वाटेने परत निघू. आणि इथून वरतून पण जाऊन बघू. मस्त व्ह्यू बघायला भेटेल. आणि हा इथून असं मस्त. चल मला बॅकअप घ्यायला. आणि इथून वरती आल्यानंतर हे असं आपल्याला चंद्रकोर तळ बघायला भेटतंय. चंद्रकोर तळे आणि इथे मंदिर आहे. तर चला अजून पुढे काय काय बघायला भेटतं ते आपण बघू. इथे ब्रह्मेश्वर मंदिर आहे आणि हेच ते 3 टाके आहेत. 3-4 टाके आहेत इथे पण पाण्याची. आणि ते आपले मित्र चढत आहेत. तिकडून आपण वरती जाऊ बघू. अजून वरती पण आपल्याला खूप मजा येईल. तर वरती मी चाललोय. व्लॉगमध्ये आज खूप मस्त मजा केली. आणि आता खूप थकलोय. आणि इथूनच आपण घरी जाणार आहे. तर इथून परत आपल्याला तेवढंच उतरायचं आहे. तर वरती बघू अजून. तर ब्लॉग आपला कंटिन्यू बघा. तर फायनली मित्रांनो आपण वरती पोचलोय. इथं राजवाड्याचे अवशेष आहेत. आणि आता घेऊ डायरेक्ट उतरायला. 4:30. तर मित्रांनो व्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर आम्ही सर्व हा एक्सप्लोर केला मित्रांनो. राजगड हा पूर्ण एक्सप्लोर केला आहे. खूप सकाळपासून चढायला सुरुवात केली. आता दुपारचे वाजले 4. तर आता इथे ब्लॉग आपण खाली गेल्यावर एंड करू. आणि आता मी चाललो. आमचे मित्र पण सगळे खाली पोचले. तर आता भेटू डायरेक्ट खालीच. तर मित्रांनो फायनली आपण गडाच्या खाली पोचलो. आता चाललो मस्त घरी. त्याआधी काहीतरी खाऊन घेतो. राजगड हा पूर्णपणे आपण बऱ्यापैकी एक्सप्लोअर केला मित्रांनो. तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता काहीतरी खाऊ आणि नंतर ब्लॉग आपण एंड करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वतीपती हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. तर चला आता निघू मस्त पैकी घरी. खूप थकलो आता. पॅकअप. तर आता सगळे मागचे कंटाळलेत. आता झोप घेतील मस्त पैकी. फोटो काढ त्याचा. आणि पुढे मस्त अरे यार तिथलं राहिलं रे. पुढे मस्त फोटो पैकी काढला का? काहीतरी खाऊ आणि तिथून ब्लॉग आपण एंड करू. तर आता निघू मस्त पैकी आता. तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय. आपली गाडी मधून बॅगा उचलल्यात. आणि आता ब्लॉग इथेच एंड करतो मित्रांनो. ब्लॉग आपला खूप मस्त झाला. तुम्ही बघितलं असेल. सर्व मी राजगडमधलं एक्सप्लोअर केले. तर मित्रांनो असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी असेच नवनवीन तुमच्यासाठी ब्लॉग काढत राहील. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
टाटा बाय बाय.